विद्यार्थी मित्रो, आतापर्यंत आपण कंपनीचा अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. या भागामध्ये आपण कंपनीचे प्रकार अभ्यासणार आहोत. कंपनीचे एकूण प्रकार आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. पहिला प्रकार, नोंदणीनुसार कंपन्यांचे प्रकार. त्यामध्ये 3 प्रकार आहेत. 1 सनदी कंपनी, 2 नियामक कंपनी आणि 3 नोंदविलेल्या कंपन्या. सभासद संख्येनुसार कंपन्यांचे प्रकार. त्यामध्ये देखील 3 भाग आहेत. 1 सार्वजनिक कंपनी, 2 खाजगी कंपनी आणि 3 एक व्यक्ती कंपनी. नियंत्रणानुसार कंपन्यांचे प्रकार. त्यामध्ये 2 प्रकार आहेत. 1 सूत्रधार कंपनी आणि 2 सहाय्यक कंपनी. जबाबदारीनुसार कंपन्यांचे प्रकार. त्यामध्ये अमर्यादित कंपनी आणि मर्यादित कंपनी. या मर्यादित कंपन्यांचे पुन्हा 2 प्रकार आहेत. 1 भागांनी मर्यादित कंपनी आणि 2 हमीने मर्यादित कंपनी. भाग भांडवलानुसार कंपन्यांचे प्रकार. 1 भाग भांडवल असणारी कंपनी आणि 2 भाग भांडवल नसणारी कंपनी. याशिवाय इतर कंपन्या. इतर कंपन्यांमध्ये प्रामुख्याने 1 विदेशी कंपनी, 2 सरकारी कंपनी, 3 बँकिंग कंपनी, 4 लहान किंवा छोटी कंपनी आणि 5 उत्पादक कंपनी इत्यादी प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. या सर्व कंपन्या प्रकारांची सविस्तर माहिती आपण आता अभ्यासणार आहोत. त्यामध्ये 1 नोंदणीनुसार कंपन्यांचे प्रकार. त्यामध्ये अ सनदी कंपनी किंवा चार्टर्ड कंपनी. कंपनी कायदा निर्माण होण्यापूर्वी कंपनी स्थापन करताना सरकारकडून किंवा राजाकडून सनद मिळवावी लागत असे. अशा प्रकारे सरकारकडून अथवा राजाकडून सनद मिळालेल्या कंपनीस सनदी कंपनी असे म्हटले जात होते. कंपनीचे हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या इत्यादी बाबी या सनदेमध्ये निश्चित केलेल्या होत्या. अशा प्रकारच्या कंपन्या प्रामुख्याने 16व्या व 17व्या शतकात दिसून येत होत्या. उदाहरणार्थ ईस्ट इंडिया कंपनी, बँक ऑफ इंग्लंड, स्टीम नेव्हिगेशन कंपनी इत्यादी. या कंपन्यांना इंग्लंडच्या राजाकडून व्यवसाय करण्यासाठी सनद मिळत होती. सनदेतील नियमाप्रमाणे कंपनीला कारभार करावा लागत असे. अन्यथा सरकार अथवा राजा त्या कंपनीची सनद रद्द करू शकत होते. सनदीची मुदत संपल्यानंतर तिचे नूतनीकरण करावे लागत होते. नूतनीकरण करताना पूर्वीचे जे नियम आहेत त्यापेक्षा वेगळे नियम त्या राजाला करता येत होते. अशा प्रकारच्या कंपन्यांच्या सभासदांची जबाबदारी ही मर्यादित असे. कंपनी कायदा अस्तित्वात आल्यावर या कंपन्या कालबाह्य ठरल्या. 2 नियामक किंवा वैधानिक कंपन्या. ज्या कंपन्यांची स्थापना संसदेने अथवा विधानसभेने संमत केलेल्या विशेष कायद्याने केली जाते त्या कंपन्यांना वैधानिक कंपन्या असे म्हणतात. अशा प्रकारच्या कंपन्या प्रामुख्याने सार्वजनिक हितासाठीच्या सुविधा देण्यासाठी स्थापन केलेल्या असतात. उदाहरणार्थ रेल्वे कंपनी, पाणी पुरवठा कंपनी, गॅस कंपनी, वीज कंपनी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आयुर्विमा महामंडळे, औद्योगिक वीज पुरवठा महामंडळे, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया इत्यादी कंपन्या या विशेष कायद्या संमत करून स्थापन झालेल्या आहेत. अशा कंपन्यांना घटनापत्रक अथवा नियमावलीची आवश्यकता नसते. कंपनीच्या स्वरूपामध्ये बदल केवळ लोकांसाठी खास निर्माण केलेल्या कायद्यात सुधारणा करूनच करता येतो. अशा कंपन्यांचा वार्षिक अहवाल संसदेपुढे किंवा विधानसभेपुढे ठेवावा लागतो. वैधानिक कंपन्या जरी सरकारद्वारे नियंत्रित होत असल्या तरी त्यांना स्वतंत्र कायदेशीर व्यक्तिमत्व असते. अशा कंपन्यांना सरकारी विभाग म्हणून देखील मानले जात नाही. कंपनी कायदा 2013च्या तरतुदी या वैधानिक कंपन्यांना लागू होतात.
वैधानिक कंपन्यांना आपल्या नावाच्या शेवटी मर्यादित शब्द लावणे गरजेचे नसते. नोंदणी झालेल्या कंपन्या, रजिस्टर्ड कंपन्या. कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 52 नुसार ज्या कंपन्यांची नोंदणी देशातील प्रचलित कायद्यानुसार नोंदणी अधिकाऱ्याकडे झालेली असते, अशा कंपन्यांना नोंदणी झालेल्या कंपन्या असे म्हणतात. अशा कंपन्यांना सरकारच्या संमतीची गरज नसते. आर्थिक उलाढाल करून नफा मिळविण्याच्या हेतूने काही व्यक्ती स्वेच्छेने एकत्र येऊन कंपनीसाठी भांडवल गोळा करतात व कंपनी कायद्यानुसार तिची रीतसर नोंदणी करून घेतात. त्यानंतरच त्यांना व्यवसाय सुरू करण्याचे प्रमाणपत्र मिळते. नोंदणी करणे म्हणजेच अधिकृत परवानगी घेणे होय. अशा प्रकारच्या कंपन्यांची सभासद संख्येनुसार खाजगी मर्यादित आणि सार्वजनिक मर्यादित या स्वरूपात विभागणी केलेली असते. अशा प्रकारच्या कंपन्यांची ही विभागणी त्यांच्या नावाच्या शेवटच्या शब्दावरून निश्चित होत असते. सभासद संख्यानुसार कंपन्यांचे प्रकार. यामध्ये सार्वजनिक कंपनी. कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 71 नुसार कोणत्याही किमान 7 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीने एकत्र येऊन स्थापन केलेली कंपनी म्हणजे सार्वजनिक कंपनी होय. या कंपनीच्या कमाल संख्येवर कोणतेही बंधन नसते. या कंपनीला आपल्या भागांची व कर्जरोख्यांची विक्री सार्वजनिकरित्या सर्व जनतेला माहितीपत्रकाद्वारे आवाहन करून करावी लागते. थोडक्यात, जी कंपनी खाजगी नाही अशा कंपनीला सार्वजनिक कंपनी असे म्हणतात. कंपनी कायदा दुरुस्त 2013 नुसार सार्वजनिक कंपनी म्हणजे अशी कंपनी की जी खाजगी नाही, जिचे किमान भाग भांडवल 5 लाख रुपये किंवा तत्सम पूर्ण रक्कम भरलेले भाग भांडवल अथवा सार्वजनिक कंपनीची सहाय्यक कंपनी आहे अशी खाजगी कंपनी. खाजगी कंपनी. कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 68 नुसार ज्या कंपनीचे किमान पूर्ण रक्कम भरलेले किमान भाग भांडवल रुपये 1 लाख किंवा त्यापेक्षा अधिक आहे आणि जी कंपनी आपल्या नियमावलीद्वारे सभासदांच्या भाग हस्तांतरावर बंधने घालते, सभासद संख्या 200 इतकी मर्यादित ठेवते आणि भाग व कर्जरोखे विक्रीसाठी जनतेला सार्वजनिकरित्या जाहीर आवाहन करीत नाही, अशी कंपनी म्हणजे खाजगी कंपनी होय. एक व्यक्ती कंपनी. कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 62 नुसार ज्या कंपनीत एकच व्यक्ती त्या कंपनीची सभासद असते त्या कंपनीला एक व्यक्ती कंपनी असे म्हणतात. याचाच अर्थ एक व्यक्ती कंपनीत एकच व्यक्ती व्यवसायाला भांडवल पुरवठा करत असते आणि ही एकच व्यक्ती ही कंपनीचे मालकही असते आणि कंपनीचे व्यवस्थापनही पाहत असते. या कंपनीच्या बाबतीत कायदेशीर अटी पुढील प्रमाणे. 1. या कंपनीतील सभासद ही फक्त एकच व्यक्ती असली पाहिजे. कोणत्याही कृत्रिम व्यक्तीला अथवा संस्थेला अशा कंपनीचे सभासदत्व प्राप्त होत नाही. 2. या एक व्यक्ती कंपनीचे नागरिकत्व हे भारतीय असले पाहिजे. आणि तिसरी अट आहे, या एक व्यक्ती कंपनीची जी सभासद आहे ती भारतातील रहिवासी असली पाहिजे. नियंत्रणानुसार कंपन्यांचे प्रकार. त्यामध्ये एक सूत्रधार कंपनी, त्याला आपण होल्डिंग कंपनी असे म्हणतो. कंपनी कायदा कलम 2 उपकलम 46 नुसार ज्या कंपनीचा एक किंवा त्यापेक्षा जास्त सहाय्यक कंपनीशी संबंध असतो अशी कंपनी म्हणजे सूत्रधार कंपनी होय. जी कंपनी दुसऱ्या कंपनीचे 51% किंवा त्यापेक्षा जास्त भाग भांडवल धारण करून त्या कंपनीवर नियंत्रण ठेवते त्या कंपनीला प्रमुख कंपनी असे संबोधले जाते. 2. सहाय्यक कंपनी किंवा सबसिडरी कंपनी.
कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 87 नुसार ज्या कंपनीचा एका प्रमुख किंवा सूत्रधार कंपनीशी संबंध असतो त्या कंपनीला सहाय्यक कंपनी असे म्हणतात. म्हणजेच प्रमुख कंपनी ज्या कंपनीवर नियंत्रण ठेवते त्या कंपनीला सहाय्यक कंपनी असे म्हणतात. थोडक्यात नियंत्रण ठेवणाऱ्या कंपनीला सूत्रधार कंपनी असे म्हणतात आणि ज्या कंपनीवर नियंत्रण ठेवले जाते तिला सहाय्यक अथवा दुय्यम कंपनी असे म्हणतात. जबाबदारीनुसार कंपन्यांचे प्रकार त्यामध्ये एक मर्यादित कंपनी. मर्यादित कंपन्यांचे दोन प्रकार आपल्याला दिसून येतात. एक भागांनी मर्यादित कंपनी आणि दुसरी म्हणजे हमीने मर्यादित कंपनी. त्यामध्ये भागांनी मर्यादित कंपनी जी आहे तिची व्याख्या कंपनी कायदा कलम 2 उपकलम 22 नुसार ज्या कंपनीत भाग भांडवल असते व सभासदांची जबाबदारी ही त्यांनी धारण केलेल्या भागांच्या दर्शनी किमती इतकी किंवा त्यांच्या भागावर न दिलेल्या रकमे इतकी मर्यादित असते अशा कंपनीला भागांनी मर्यादित कंपनी असे म्हणतात. हमीने मर्यादित कंपनी. कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 21 नुसार ज्या कंपनीतील सभासदांची जबाबदारी ही त्यांनी दिलेल्या हमीच्या रकमेइतकी मर्यादित असते अशा कंपनीला हमीने मर्यादित कंपनी असे म्हणतात. अशा प्रकारच्या कंपन्या प्रामुख्याने कला, क्रीडा, विज्ञान, संस्कृती इत्यादींच्या विकासासाठी स्थापन केल्या जातात. व्यापार किंवा व्यवसाय करून नफा मिळविणे हे या कंपन्यांचे ध्येय नसते. अशा कंपन्यांना भाग भांडवल उभारण्याची गरज नसते. कंपनीच्या सभासदांची जबाबदारी कंपनीच्या स्थापनेच्या वेळीच निर्माण होते. अमर्यादित कंपन्या. कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 92 नुसार ज्या कंपनीतील सभासदांची जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपाची असते अशा कंपनीला अमर्यादित कंपनी असे म्हणतात. अशा कंपनीला स्वतःची स्वतंत्र नियमावली असते. अशा कंपनीला भाग भांडवल असते किंवा नसते देखील. अशा कंपनीतील सभासदांची जबाबदारी ही त्यांनी धारण केलेल्या भागांच्या दर्शनी किमती इतकी तर असतेच, पण जर कंपनी विसर्जित झाली तर कंपनीची देणी देण्यासाठी या कंपनीतील सभासदांची खाजगी मालमत्ता देखील वापरली जाते. भाग भांडवलानुसार कंपन्यांचे प्रकार यामध्ये एक भाग भांडवल असणारी कंपनी. ज्या कंपनीला स्वतःचे भाग भांडवल असते अशा कंपनीला भाग भांडवल असणारी कंपनी असे म्हणतात. सभासदांच्या भांडवलावर अशा कंपन्या आपला व्यवसाय करीत असतात. दोन भाग भांडवल नसणारी कंपनी. ज्या कंपनीला स्वतःचे भाग भांडवल नसते अशा कंपनीला भाग भांडवल नसणारी कंपनी असे म्हणतात. सभासदांच्या वर्गणीवर अथवा देणग्यावर अशा कंपन्या आपला व्यवसाय करीत असतात. इतर कंपन्या. इतर कंपन्यांमध्ये एक विदेशी कंपनी. कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 42 नुसार ज्या कंपनीची नोंदणी विदेशात झालेली आहे परंतु तिच्या व्यवसायाचे ठिकाण भारतात आहे अशा कंपनीला विदेशी कंपनी असे म्हणतात. अशा कंपनीचे भाग भांडवल एका किंवा अधिक भारतीय व्यक्तींनी अथवा संस्थेने धारण केलेले असले पाहिजे. अशा कंपन्या भारतात स्थापन झालेल्या आहेत असे समजून त्यांना भारतीय कंपनी कायद्यातील तरतुदी लागू होतात. कंपनी कायदा 2013 कलम 379 ते 393 मध्ये विदेशी कंपन्यांच्या बाबतीत पुढील तरतुदी दिलेल्या आहेत. पहिली दिलेली आहे ते म्हणजेच कंपनीचे दस्तऐवज ठेवण्याबाबतच्या तरतुदी. दुसरी आहे कंपनीच्या हिशेब ठेवण्याबाबतच्या कायदेशीर तरतुदी. तिसरी आहे कंपनीचे नाव व स्थळ याबाबतच्या कायदेशीर तरतुदी. 4 कंपनीचे हिशेब ठेवण्याबाबतच्या तरतुदी. 5 कंपनीच्या माहितीपत्रकाबाबतच्या तरतुदी.
आणि 6 कंपनीच्या विसर्जनाबाबतच्या तरतुदी. 2 सरकारी कंपनी की ज्याला आपण गव्हर्नमेंट कंपनी असं म्हणतो. कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 45 नुसार ज्या कंपनीच्या वसूल भाग भांडवलापैकी किमान 51% भाग भांडवल हे केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा दोघांनी संयुक्तपणे धारण केलेले असेल तर अशा कंपनीला सरकारी कंपनी असे म्हणतात. कंपनी कायद्यानुसार 2 प्रकारच्या सरकारी कंपन्या स्थापन करता येतात. एक म्हणजे संपूर्ण भाग भांडवल हे सरकारचे असते आणि दुसरे म्हणजे 51% किंवा त्यापेक्षा अधिक भाग भांडवल हे सरकारचे असते व उर्वरित भाग भांडवल हे इतर खाजगी सभासदांचे असते. सार्वजनिक क्षेत्रातील एखादा महत्त्वपूर्ण व्यवसाय चालविण्यासाठी सरकार अशा सरकारी कंपन्यांची स्थापना करते. उदाहरणार्थ हिंदुस्तान मशीन टूल्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, हिंदुस्तान केबल्स लिमिटेड, बोकारो स्टील कंपनी लिमिटेड, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लिमिटेड इत्यादी नावे या सरकारी कंपन्यांची उदाहरणे म्हणून आपल्याला सांगता येतील. 3 बँकिंग कंपनी. कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 9 नुसार बँकिंग कंपनी म्हणजे बँकिंग नियमन कायदा 1949 कलम 5 क प्रमाणे स्थापन झालेल्या कंपन्या होय. बँकिंग व्यवसायाची ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे इत्यादी स्वरूपाची कार्य करण्यासाठी या बँकांची स्थापना करण्यात आलेली असते. 4 लहान किंवा छोटी कंपनी, स्मॉल कंपनी. कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 85 नुसार छोट्या कंपनी म्हणजे ज्या कंपनीचे वसूल भाग भांडवल हे 50 लाख रुपयापेक्षा जास्त नाही किंवा जास्तीत जास्त निश्चित केलेली रक्कम ही 5 कोटी रुपयापेक्षा जास्त नाही आणि कंपनीची एकूण उलाढाल मागील वर्षाच्या नफा तोटा पत्रकाच्या 2 कोटी रुपयापेक्षा जास्त नाही किंवा जास्तीत जास्त निश्चित केलेली रक्कम ही 20 कोटी रुपयापेक्षा जास्त नाही अशी कंपनी म्हणजे छोटी कंपनी होय. उत्पादक कंपनी, प्रोड्यूस कंपनी. उत्पादक कंपनी म्हणजे अशी कंपनी की जी कंपनी कायदा 2013 नुसार उत्पादक कंपनी म्हणून नोंदणी झालेली असते अशी कंपनी. थोडक्यात उत्पादक कंपनी म्हणून ज्या कंपनीची नोंदणी केली गेलेली आहे अशा सर्व कंपन्यांना उत्पादक कंपनी असे म्हणतात. उत्पादक कंपनी खालील 2 उद्देशांच्या पूर्ततेसाठी स्थापन झालेली असते. 1 ग्रामीण अर्थव्यवस्थेवर जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदात्तीकरण त्याचप्रमाणे वाढत्या स्पर्धांचा प्रभाव होत असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेस आर्थिक व तांत्रिक सेवा पुरविणे, मार्गदर्शन करणे, त्यांचं व्यवस्थापन पाहणे, नियोजन प्रेरणा देणे, संघटन व संदेश वहन करणे इत्यादी प्रकारची माहिती व तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अशा कंपन्यांची स्थापना करण्यात येते. 2 शेतीमालाचे उत्पादन करणे, मालाची पिके घेणे, मालाची प्रतवारी करणे, मालाचे एकत्रीकरण करणे, मालाचे विपणन करणे, तसेच मालाची विक्री करणे आणि मालाच्या निर्यातीची व्यवस्था करणे इत्यादी कार्यासाठी या कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. या कंपन्यांच्या सभासदांना शेतमालाच्या उत्पादनासाठी आवश्यक मशिनरी इत्यादी विक्री अथवा पुरवठा देखील केला जातो. सभासदांच्या उन्नतीसाठी त्यांना तांत्रिक सहाय्य, मार्गदर्शन, प्रशिक्षण, संशोधन आणि विकास सुविधा इत्यादी उपलब्ध ही कंपनी करून देते. त्याचप्रमाणे शेतमालांचा विमा काढणे, सभासदांना कल्याणकारी सुविधा साधने उपलब्ध करून देणे, ऊर्जा शक्तीची निर्मिती, वहन, वितरण
जमिनीचे पुनरुज्जीवन आणि पाणी पुरवठ्याच्या सोयी, शेतमालाच्या नुकसानीपासून बचाव करणे इत्यादी कार्य देखील या कंपन्या करीत असतात. या कंपन्यातील सभासदांना आर्थिक सुविधा आणि पतपुरवठा इत्यादी या कंपन्या उपलब्ध करून देतात. 6. सोबती कंपनी किंवा असोसिएट कंपनी. कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 6 नुसार सोबती कंपनी म्हणजे जी कंपनी दुसऱ्या कंपनी बरोबर करार करून त्या कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या 20% पेक्षा जास्त परंतु 50% पेक्षा कमी भाग भांडवल धारण करते किंवा एकूण मतदानाच्या 20% पेक्षा जास्त परंतु 50% पेक्षा कमी मतदानाचे अधिकार धारण करून तिच्या व्यवसायाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होते अशी कंपनी म्हणजे सोबती कंपनी होय. वरील व्याख्येवरून सोबती कंपनीची पुढील वैशिष्ट्ये दिसून येतात. 1. सोबती कंपनी ही दुसऱ्या कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या 20% पेक्षा जास्त परंतु 50% पेक्षा कमी भाग भांडवल धारण करते. 2. सोबती कंपनी ही दुसऱ्या कंपनीच्या एकूण मतदानाच्या 20% पेक्षा जास्त परंतु 50% पेक्षा कमी मतदानाचे अधिकार धारण करते. 3. सोबती कंपनी ही दुसऱ्या कंपनीच्या व्यवसायाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होत असते. 4. सोबती कंपनी ही सहाय्यक कंपनी नसते. 7. विश्वस्त कंपनी चॅरिटेबल कंपनी. कंपनी कायदा 2013 कलम 8 नुसार ज्या कंपनीची नोंदणी विश्वस्त किंवा नफा न मिळविणे नॉन प्रॉफिट या कारणासाठी झालेली असते त्या कंपनीला विश्वस्त कंपनी असे म्हणतात. विश्वस्त कंपन्या हे एक प्रकारे विश्वस्त संस्थाच असतात, मात्र त्यांची नोंदणी भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार झालेली असते. उदाहरणार्थ कला, क्रीडा, वाणिज्य, संशोधन, आरोग्य, प्रदूषण, संरक्षण, समाज कल्याण इत्यादी विविध कारणासाठी अशा कंपन्यांची स्थापना झालेली असते. उद्देश. या कंपन्यांचे मुख्य उद्देश जे आहेत ते पुढील प्रमाणे. 1. या कंपन्यांचा मुख्य हेतू हा नफा मिळविणे नसतो. 2. या कंपन्यांचा मुख्य हेतू समाज कल्याणकारी योजना राबविणे व सेवा देणे हा असतो. आणि 3. विश्वस्त संस्थांचे सर्व फायदे या विश्वस्त कंपनीला प्राप्त होतात. मित्रहो, आतापर्यंत आपण कंपनीबाबतची बहुतांशी माहिती या भागामध्ये घेतलेली आहे. या पुढील भागामध्ये आपण खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी या दोन कंपन्यांमधील फरक जाणून घेणार आहोत. धन्यवाद.